नमस्कार, तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता तुम्हाला मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे, शिलाई मशीन, शेतीसाठी तार कुंपण अशा विविध योजना यामध्ये आहे. तर तुम्ही सर्व योजनेचा लाभ घेऊ शकता अगदी मोफत. तर त्यामध्ये तुम्हाला 100% अनुदान या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे. तर ती योजना कोणती आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तर सुरू करून घेऊया. मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तर सुरू झालेली आहे. तर इथं 3 डॉटवरती क्लिक करून आपले डेस्कटॉप साईट इथून करून घ्यायचा आहे मोबाईल. तर मी मोबाईलवरती स्क्रीन इथं सुरू केलेली आहे. डेस्कटॉप साईट केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारचं दाखवेल की माहिती. यामध्ये तुम्हाला विभाग दाखवेल. प्रकल्प विभाग नागपूर आहे, वर्धा आहे, अमरावती, त्याचप्रमाणे कलमनुरी, ठाणे, घोडेगाव, अमरावती, किनवट. तर अशा दाखवल्याप्रमाणे आहे. तर आता याची जी काही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर तुम्ही सर्व योजनेमध्ये जे काही यामध्ये राबवलेल्या जातात ते कोणकोणत्या योजना आहेत याबद्दल माहिती चेक करू शकता. तर त्यामध्ये किती अनुदान तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल, अनुदानाची रक्कमसुद्धा तुम्हाला दाखवली जाणार आहे. तर हे जे योजना आहेत जी काही आपण दाखवत आहेत, ही योजना तुमच्या जिल्ह्यात आहे की नाही ते कशा पद्धतीने पाहायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला इथं यायचं आहे. तर यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे काही अपडेट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. त्याचप्रमाणे इथून जे काही लॉग इनचं ऑप्शनसुद्धा यामध्ये दिलेलं आहे, संपर्क दिलेला आहे, नागरिकांचे संशोधन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे संपर्क, जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर शासनाचा निर्णयसुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता. तर यासाठी तुम्ही विविध योजनेचा लाभ इथून घेऊ शकता. तर अर्जदाराची नोंदणी यावरती क्लिक करून तुम्ही नवीन अर्ज इथं दाखलसुद्धा करू शकता. तर इथं आपल्याला PDF या योजनेच्या अंतर्गत इथं मिळून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही इथून चेक करून घ्या. सर्वप्रथम आपण इथून चेक करून घेणार आहे की अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे. नंतर मी तुम्हाला योजना दाखवूनच देतो. तर इथं तुम्हाला नोंदणी अर्जाची नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथं तुम्हाला दाखवेल वैयक्तिक आणि बचत गट संस्था. तुमचं कोणता याच्यातलं सिलेक्ट करा. वैयक्तिक असेल तर वैयक्तिक सिलेक्ट करा, बचत गट असेल तर बचत गट सिलेक्ट करा. तर आपलं वैयक्तिक आहे त्यामुळे मी माझं इथं फर्स्ट नेम इथं टाकायचं आहे, मिडल नेम इथं टाकायचं आहे, सरनेम इथं टाकायचं आहे म्हणजे आडनाव. इथं मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. खाली जसं तुम्ही फॉर एक्झाम्पल डेमोसाठी मी इथं एखादं आपलं चॅनलचं नाव इथं टाकून घेत आहे, फ्युचर टाकलेलं आहे मी. तर फ्युचर मी जसं टाकेल तर खाली इथं मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाईल. तिथं पहिलं नाव, मधले नाव, आडनाव टाकायचं आहे. खाली ऑटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जाईल. मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ID टाकायचे आहे. तर आता जेंडर सिलेक्ट करायचं आहे, पुरुष आहे की स्त्री आहे. इथं तुम्हाला फोटो अपलोड करायचा, तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो, जे की ज्या व्यक्तीचा तुम्ही फॉर्म भरता त्यांचा. त्यानंतर आधार नंबर इथं टाकायचा आहे, न चुकता तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. पॅन कार्ड नंबर हे नसला तरी टाकला नाही तरी चालेल. त्यानंतर तुमची कास्ट इथे येऊन जाईल. पोट जात कोणती आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये भरपूर ऑप्शन आहे, तर मी एखादं सिलेक्ट इथून करून घेत आहे. त्यानंतर तुमचा ॲड्रेस, पोस्ट, तालुका, जिल्हा तुम्हाला इथं टाकायचा आहे. आपलं स्टेट इथं येऊन जाईल. त्यामध्ये अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. तुमचा जो काही जिल्हा असेल ते जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. तर मी ही इन्फॉर्मेशन डेमोसाठी भरत आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे काही तालुक्यांची यादी तुम्हाला इथे दिसेल. तुमचा जो काही विभाग आहे, प्रकल्प विभाग, ते तुम्हाला इथं दाखवण्यात येईल. तुमचा प्रकल्प विभाग तुम्ही जसं सिलेक्ट कराल तर इथं तालुक्यांची यादी तुमच्या समोर इथं ओपन होईल. तुमचा कोणता तालुका आहे, तालुका इथे सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं विलेज सिलेक्ट करायचं आहे. त्याचप्रमाणे एखादं विलेज आपण इथं डेमोसाठी सिलेक्ट करून घेणार आहोत. त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा पिनकोड टाकायचा आहे. तुमच्या एरियामधला जो काही पिनकोड आहे ते कॅप्चर टाकायचा आहे. टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून सबमिट फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर तुमचा जो काही फॉर्म आहे तिथून फॉर्म सक्सेसफुली होऊन जाईल. तर इथून फॉर्म सक्सेसफुली झाल्याच्या नंतर इथून तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अर्जदाराची नोंदणी, कार्यालय, लॉग इन, वेगवेगळे प्रकार तुम्हाला इथं बघायला मिळतील. त्याचप्रमाणे या योजनेबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला दाखवण्यात येईल की योजना कोणत्या तारखेपर्यंत आहे. तर या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला हे अर्ज या तारखेपर्यंत तुम्हाला सादर करायचे आहे. तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला याचं ओपन होईल. तर आता आपण पाहणार आहे की यामध्ये तुम्ही तुमच्या गावाचे नाव कशा पद्धतीने चेक करायचं आहे, त्याचप्रमाणे योजनेसाठी किती अनुदान मिळणार आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. त्यानंतर जे आपल्याला PO योजना या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सूचना फलक या ऑप्शनवरती न क्लिक करता PO या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. तर यामध्ये विविध जिल्ह्यांची लिस्ट तुम्हाला इथं बघायला मिळेल. जे की विभाग आहे यामध्ये तुमचा जो काही विभाग आहे ते विभाग सिलेक्ट करा. तर मी छत्रपती संभाजीनगर सिलेक्ट करणार आहे. सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथं जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे किती अनुदान इथं मिळणार आहे. तर इथं शिलाई मशीनसाठी 20,000 रुपये दाखवलेले आहे. त्याचप्रमाणे इथं तुम्हाला ज्यासाठी अर्ज करायचं असेल तर ते तुम्हाला अनुदान इथं मिळणार आहे. तर इथं खाली आल्यानंतर इथं 50,000 रुपयेसुद्धा अनुदान आहे. तर यामध्ये विविध योजना तुम्हाला बघायला मिळेल. तर इथं मी दुसरं जे आहे इथं पुसद सिलेक्ट करणार आहे. पुसद सिलेक्ट केल्यानंतर 2 नंबरचं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं खरेदीसाठी जे की तुम्हाला 100% अनुदान म्हणजे 50,000 रुपये इथं मिळणार आहे. तर वेगवेगळ्या योजनेसाठी वेगवेगळे अमाऊंट इथं ठरवलेली आहेत. तुम्ही ज्यासाठी अर्ज करू इच्छिता तर इथं आपण आता अकोला सिलेक्ट केलेला आहे. तर अकोल्यामध्ये जे की दाखवल्याप्रमाणे इथं 80 ते 85% अनुदान म्हणजे 100% अनुदान तुम्हाला इथं मिळणार आहे. तर 50,000 रुपये अमाऊंट. तर डेमोसाठी आपण वेगवेगळे जिल्हे तुम्हाला सिलेक्ट करून दाखवत आहेत. नाशिक सिलेक्ट केलेलं आहे. तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे 100% अनुदान 100% अनुदान. तुम्हाला जी योजना सिलेक्ट करायची असेल ती योजना सिलेक्ट करा. तर याआधी आपण फॉर्म कशा पद्धतीने भरायचं ते पाहिलेलं आहे. फवारणी यंत्रासाठी 10,000 रुपये. तर विविध योजनेचा लाभ तुम्ही या योजनेच्या अंतर्गत घेऊ शकता. ज्यांना कुणाला याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल व या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर इथे हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात आलेला आहे. तर इथून अर्जदाराची नोंदणी यावरती क्लिक करून तुम्ही नवीन अर्जाची नोंद करू शकता. ज्यांना कोणाला याबद्दल फॉर्म भरायचा असेल लॉग इनवरती क्लिक करून तुम्ही याबद्दल जी की पोर्टलमध्ये लॉग इन होऊन संपूर्ण डिटेल्समध्ये माहितीतून फिल करून योजनेसाठी पात्र ठरू शकता. त्यानंतर जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे पृष्ठपटावर आल्यानंतर इथं तुम्हाला शासनाचा GR सुद्धा बघायला मिळेल. तर या GRमध्ये सुद्धा सर्व अपडेट्स, त्यानंतर तुमचा फॉर्म कशा पद्धतीने अप्रूव्हल होईल, किती कालावधी लागेल, कधी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, यामध्ये योजना कशा पद्धतीने राबवल्या जातात, सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ या PDF सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज बघायला मिळतील.